नमस्कार. पुण्यातील जुन्नर परिसरात श्रीगोंदा येथील 40 वर्षीय तलाठी रामचंद्र पारधी आणि जुन्नरमध्येच महाविद्यालयातील 12वी मध्ये शिकत असलेली अल्पवयीन विद्यार्थी रुपाली संतोष खुटाण या दोघांनीही जुन्नर तालुक्यातील आदिवासी दुर्गावाडी भागात असलेल्या प्रसिद्ध कोकणकडा परिसरात दोघेही कोकणकड्यावर गेले होते आणि सुमारे 1200 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. तिथून उडी मारून त्यांनी स्वतःला संपवलं असावं असा अंदाज व्यक्त होत आहे. पण यांनी दोघांनी असे का केले, यांच्यात काय नाते होते आणि आत्महत्यापूर्वी यांनी चिठ्ठीत काय लिहिले ते बघूया. रामचंद्र आणि रुपाली हे दोघेही नात्यातीलच आहेत. वयाने दुप्पट असणारा रामचंद्र रुपालीच्या मावशीचा नवरा म्हणजेच रुपाली रामचंद्र पारधी यांच्या बायकोच्या चुलत बहिणीची मुलगी आहे. चला आता संपूर्ण सविस्तर घटना बघूया. रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गावाडी येथील रहिवासी. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ते तलाठी म्हणून काम करायचे. यांच्या कुटुंबात त्यांची बायको, त्यांची मुलं, आई वडील राहत होते. चांगला संसार सुरू होता. पण रामचंद्रची बायको घरातील होणारा वादविवाद फोन करून आपल्या बहिणींना सांगायची. जे काही घरात घडायचं ती सगळ्यांना सांगायची आणि त्यामुळे रामचंद्र आणि त्यांच्या बायकोचं भांडण व्हायचं. त्यांना 2 मुलेही होती, पण तरीही यांच्या भांडणाचं प्रमाण कमी होत नव्हतं. त्यातली त्यात रामचंद्रला समजले की आपल्या बायकोचं बाहेर अनैतिक संबंध आहेत, तेही गावातीलच एका पुरुषासोबत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यात वाद अजूनच वाढला. तुझ्या आयुष्यात नवीन तरुण आलाय म्हणूनच तू मला शारीरिक सुख देत नाही असे आरोप तो बायकोवर करू लागला. रुपाली ही रामचंद्रच्या मिहुनीची मुलगी. पण गेल्या 6 महिन्यापासून रुपाली रामचंद्र सोबत फोनवर बोलायची आणि ही गोष्ट रामचंद्रच्या बायकोला समजली आणि तिने ती बहिणीला सांगून दिली. त्यामुळे रुपालीच्या घरचेही तिला रागवायचे. तुझ्या काकासोबत जास्त बोलत जाऊ नको असं तिला म्हणायचे. पण तरीही रुपाली रामचंद्र सोबत फोनवर बोलायची. गेल्या 6 महिन्यापासून त्यांच्यातील बोलणंही वाढलं होतं आणि त्यामुळे कधी कधी ते भेटायचे देखील. परंतु त्यांच्यातील नात्याचा खुलासा अजूनही कुठे झाला नव्हता. तेव्हाच अचानक एक दिवस रामचंद्र बेपत्ता झाला आणि इकडे रुपाली ही मी कॉलेजला जाते आहे, माझा क्लास आहे, उशीर होईल म्हणून घरातून निघाली आणि तीही परत घरी परतलीच नाही. आपला नवरा गेल्या 2-3 दिवसापासून घरी परतला नाही म्हणून त्याच्या बायकोने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. इकडे रुपाली देखील काही दिवसापासून बेपत्ता झाली होती. आपल्या मुलीला कुणीतरी पळवले असा घरच्यांचा समज झाला आणि म्हणूनच तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये तिच्या आई वडिलांनी दाखल केला. पोलीस आता दोघांच्याही शोधात होते आणि अशातच रामचंद्र याची गाडी 3-4 दिवसापासून जुन्नरमधील कोकणकड्यावर उभी होती. तसेच तिथे स्त्री व पुरुषाच्या पायातील चपलांची जोडही पडलेले होते. त्या गाडीमध्ये मागच्या सीटवर कॉलेजची एक बॅग होती. गाडी लॉक होती आणि तिथल्या गावकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी त्या गाडीबद्दल पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली. पोलीस घटनास्थळी लगेच पोहोचले. कड्याच्या खोल दरीत शोध घेतला असता सुमारे 1200 फुटावर पथकाला रुपाली आणि रामचंद्रचा मृतदेह आढळून आला आणि त्यांचं त्या ठिकाणी दोघांच्या सुसाईड नोट देखील आढळून आल्या. अगोदर रामचंद्रने लिहून ठेवलेली सुसाईड नोट आपण बघूया. मी रामचंद्र साहेबराव पारधी आपल्या आईवडील आणि भावाची, मुलाची आधी माफी मागतो. माझी बायको आणि तिच्या नातेवाईकांनी आपल्याला मानसिक त्रास दिला. यामुळे आता जगण्याची इच्छा नाही. माझी बायको लायकीची नाही. ती घरातील सगळ्या गोष्टी फोन करून आणि प्रत्यक्षात सगळ्यांना सांगते आणि आपण किती चांगलं आणि नवरा किती वाईट आहे असं ती नातेवाईकांना सांगते. तिने माझे नातेवाईकांमध्ये बदनामी केली. मी 8 वर्ष सगळं सहन केलं. माझ्या बायकोचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिने आपल्याला कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिलं नाही. माझ्या बायकोने आणि तिच्या नातेवाईकांनी केलेल्या माझ्या बदनामीमुळे आता जगण्याची इच्छाच नाही. माझ्या मृत्यूला या सर्वांना जबाबदार धरून कठोर कारवाई करा. तसेच अल्पवयीन रुपालीने चिठ्ठीत काय लिहिलंय ते पाहू. माझी आई मला रोज तुझं लफडं आहे असं म्हणत मला त्रास देत राहिली. माझे वडील रोज दारू पिऊन मला मारहाण करायचे. माझे सगळे नातेवाईकांनीही त्यांना सामील होऊन गावोगावी माझी बदनामी करत फिरले. तसेच दातेवाडी येथे गेल्यावर गणेश बालचीन आणि तुषार दाणे हे दोघेही मला होटाचं चुंबन द्यायला सांगायचे. घाणेरडे हावभाव करून माझ्याकडे शरीर सुखाची मागणी करायचे. त्यांची मैत्रीण प्रीती खुटाण ही मला मानसिक त्रास द्यायची आणि त्यामुळे हे सगळं माझ्या मृत्यूला जबाबदार असून त्यांना कायद्याने शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा.
म्हणजे बघा, या रुपालीने देखील आपल्याच आईवडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. दोघांनीही आपल्या कुटुंबियांना दोष देत आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललेलं आहे. गावातील आजूबाजूला विचारपूस झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्या दोघांमधील अनैतिक संबंध असल्याचा संशय आता व्यक्त केला आहे. रुपालीला अनेकदा त्यांनी रामचंद्रसोबत बाहेर बघितले आहे. एक तर नात्यातील काका आणि मुलीचं नातं, त्यात घरी बायकोंकडून सुख नाही, इकडे मुलीलाही तुझं बाहेर लपड आहे असं वारंवार त्रास दोघंही, आणि त्यामुळे कॉन्टॅक्टमध्ये आणि म्हणूनच मिळून या दोघांनीही आत्महत्या केली. किती दिवसापासून दोघेही सोबत होते, आत्महत्या कधी केली हे सगळं आता तपासात समोर येईल. मुली समान रुपालीसोबत रामचंद्रचे नाते नेमके काय होते याचा तपास आता पोलीस घेत आहेत. त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोन्हीही मृतांच्या कुटुंबियांना बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे. रामचंद्र पारधी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी गाडी लॉक केली होती. ही कार टोचिंग करून जुन्नर पोलीस ठाण्यात आणण्यात आलेली आहे. तिच्यातही नक्कीच काहीतरी पुरावे मिळतील अशी आशा देखील सगळ्यांना आहे. तर या दोघांमध्ये काय संबंध होता हे अजून तर समोर आलेलं नाही, पण नक्कीच जर यांच्यात अनैतिक संबंध असेल तर हे फार चुकीचं आहे. या तळाट्यामध्ये आणि त्या मुलीमध्ये नेमकं काय नातं असेल, यांनी दोघांनीही सोबत जीव दिला. मंडळी, आता या सगळ्या घटनेत नक्की दोष कोणाचा आहे हे पोलीस तपासात समोर येईलच, पण एकीकडे ही घटना अनेक प्रश्न विचारायला लावते. माणसाच्या भावनिक ताणतणावाची सीमा किती असते, मानसिक त्रास कोणालाही किती खोलवर जखम करू शकतो, ते या घटनेतून स्पष्ट होतं. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.